आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मित्रांनो, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंढेंची गरज आहे. कारण गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्रभर जो कारवाईचा धडाका लावलाय, त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे या महाराष्ट्राला दाखवून दिलंय. लहान मुलांच्या दुधात विष घालून स्वतःचे घरं भरणारे नराधम आज भेसळयुक्त दुधाचे टँकर रस्त्यावर सोडून पळू लागले. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे नाव घेतले की प्रामाणिकपणा, शिस्त आणि निर्भीड प्रशासन डोळ्यासमोर उभे राहते. हे नाव आहे तुकाराम मुंढे IAS. महाराष्ट्रातील अनेक नागरिक त्यांना सिंघम अधिकारी म्हणून ओळखतात, कारण त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरता नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 25 वेळा बदली झाली आहे, तरीही त्यांनी आपली कार्यशैली बदलली नाही. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र केडरचे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या या अधिकाऱ्यांनी UPSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून प्रशासनात प्रवेश केला. त्यांच्या प्रामाणिक आणि कठोर कार्यपद्धतीमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिले आहेत. मुंढे यांनी ज्या ज्या विभागात काम केले तिथे नियमाचे काटेकोर पालन आणि पारदर्शक प्रशासनावर भर दिला. त्यामुळे अनेक वेळा त्यांना विरोधही सहन करावा लागला. नाशिक, नवी मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये काम करताना त्यांनी कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती, आर्थिक शिस्त आणि नागरिकांना चांगल्या सेवा देण्यावर भर दिला. त्यांच्या कारकिर्दीतील एक विशेष बाब म्हणजे वारंवार होणाऱ्या बदल्या. अनेक नागरिकांच्या मते नियमावर ठाम राहिल्यामुळे त्यांना अनेकदा बदलीचा सामना करावा लागला. 2026 मध्ये त्यांची महाराष्ट्र FDA आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट दूध, पनीर, गुटखा आणि इतर खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. अनेक ठिकाणी छापे टाकून कारखाने सील करण्यात आले आणि आरोपींना अटक करण्यात आली. लोक त्यांना का पसंत करतात? कारण ते लोकप्रिय होण्यासाठी नव्हे तर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी काम करतात. अनेक नागरिक त्यांना प्रामाणिक, निडर आणि जनहितासाठी काम करणारा अधिकारी मानतात. सोशल मीडियावरही त्यांच्या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असते. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांची कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा सोडू नये. अनेक बदल्या झाल्या, विरोध झाला, पण त्यांनी नियम आणि जनहित यांच्याशी तडजोड केला नाही. म्हणूनच आज तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चिले जाणारे आणि प्रेरणादायी IAS अधिकारी म्हणून ओळखले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.